की आजकाल त्यांचं प्रमाण खूप अर्ली एजमध्ये त्यांना मेन्स्ट्रुअल सायकल झालं होतात बिकॉज ऑफ त्यांचं रुटीन, त्यांचं डाएट आपल्या सगळ्यांचं बदललं आहे त्याच्यामुळे. बरोबर. तर ते त्यांचं रुटीनमध्ये यायला हे मदत करतं डेफिनेटली, असे अनुभव आहेत खूप. अच्छा. तर त्याच्यामुळे साधारणपणे त्यांना असं सांगितलं की थोडंसं ते तुमचे चालू होऊ देत, रुटीनमध्ये येऊ देत, आणि मग त्यांनी केलेलं जास्त चांगलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली मी जे म्हणतो नेहमी की टीन एज हे आहे हे माणसाच्या डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्त्वाचं वय मानलं गेलेलं आहे. सो या वयातच साधारणपणे योगासनाची जर का सुरुवात केली तर मग तुमच्या आयुष्याला एक चांगलं आणि उत्तम वळण लागू शकतं आणि सकारात्मक दृष्ट्या आपण स्वतः प्रगत होऊ शकतो, असं तुमचंही मत आहे त्याच्यावर. प्रिव्हेन्शन इज याच्या पुढे जाऊन असं आहे की बाबा एकाग्रतेचं आणि योगासनांचं कसं नातं आहे, किंवा मेडिटेशन आपण जे म्हणतो किंवा मेडिटेशनची जी वेगवेगळी टेक्निक्स आहेत, जसं साऊंड मेडिटेशन म्हणा किंवा ट्रान्सकेंडेंटल मेडिटेशन म्हणा, तर त्या सगळ्याचा कसा परस्परांवरती फायदा होतो आणि एकाग्रतेसाठी कसं ते उपयोगी ठरू शकतं. कारण सर्व टीन एज मुलाचं जेव्हा येतं तेव्हा अभ्यास मुलांचा चालू होतो, बरोबर, त्यांचं करिअरचे ऑप्शन्स चूज केले जातात, ठीक आहे, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी त्यावेळेला मुलांमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. तर या सगळ्या अंगाने योगासनं आणि पर्टिक्युलरली मेडिटेशन याचा कसा फायदा होऊ शकतो, अशी कोणती स्पेसिफिक काही आसनं आहेत का, किंवा असं कोणते काही मेडिटेशन्स आहेत का जेणेकरून आमच्या मुलांना त्या दृष्टीने फायदा होऊ शकेल, ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं गाईड केलं तर आम्हाला आवडेल. आता एकाग्रतेचं आसनांशी जे कनेक्शन आहे त्याबाबत थोडंसं सांगते मी, की आसनांमध्ये काही आपल्याकडे म्हणजे ज्या कॅटेगरीज आहेत किंवा जे टाईप्स आहेत, तर त्यामध्ये बॅलन्सिंग पॉश्चर आपण म्हणतो, की काही पॉश्चर्स किंवा काही आसनं ही बॉडी बॅलन्सिंगसाठी आहेत. मग ते बॅलन्सिंग साधताना तिथे फोकसिंग हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. असं म्हणजे आपण ताडासन करत असू उभ्या अवस्थेत, तर स्टँडिंग स्टाईलमध्ये जर आपण ताडासन करत असू तर त्यामध्ये दोन्ही पाय एकत्र आणि दोन्ही हात आपल्या शरीरापासून आपण वर घेतलेले असतात, बोटं ही जुळलेली एकमेकांमध्ये अडकवलेली, आणि पूर्ण हात आपण ताणतो शरीरापासून वर, बरोबर. आणि ते झाल्यानंतर आपण पूर्ण पाय वर उचलून फक्त पायाच्या बोटांवर म्हणजे चवड्यांवर आपण बॅलन्सिंग करतो त्या पॉश्चरमध्ये. आणि मग हळूहळू जे आपलं ब्रीदिंग आहे ते रेग्युलराईज करून ते पॉश्चर होल्ड करण्याचा प्रयत्न करतो. आता इथे काय होतंय की आपण पूर्ण आपल्या पावलांवर उभे नाही आहोत, चवड्यांवर उभे राहतोय, वी आर कमिंग ऑन आवर टोज असं. तर कुठेही कोणत्याही फील्डमध्ये वेन वी आर कमिंग ऑन आवर टोज तर काय करायला लागतं हे आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे. तर तीच टर्म इथेही अप्लिकेबल होते. वेन वी आर कमिंग ऑन आवर टोज वी सपोज टू फोकस ॲट वन पॉइंट. व्हेरी ट्रू. हां, तर मग आपली आयसाईट लेवल पाहून मग तिथे एका बिंदूकडे आपलं लक्ष साधून मग तिथे एकाग्र चित्त ठेवणं किंवा तिथे फोकस करणं हे गरजेचं आहे. ते पॉश्चर जास्तीत जास्त वेळ, जास्तीत जास्त कालावधीसाठी होल्ड करण्यासाठी असं. तर हे आसनासाठी जसं आहे, मग ते कितीही म्हणजे आपण ॲडव्हान्स म्हणू, हठयोगाची काही पॉश्चर्स म्हणू किंवा काही सरळ पॉश्चर्स म्हणू, तर हे सगळीकडेच येतं. तर मग तसंच प्राणायामांच्या बाबतीतही आहे. आता प्राणायाम करताना काय होतंय की प्राणायाम करताना आपलं शरीर जरी शिथिल असलं तरी बॉडी जरी रिलॅक्स्ड असली तरी बॉडी एंगेज्ड असते नक्कीच. कारण तो जो प्राण आहे तो सगळीकडे फिरत असतो, सर्वांगानं तो फिरत असतो असं. आणि त्यावेळेस बॉडी एंगेज असताना आपलं तिथेही जो फोकस आहे तो पूर्ण ब्रीदिंगकडे असतो. कशा पद्धतीनं मी इनहेल करते, कशा पद्धतीनं मी एक्झेल करते. सो तिथे तो अवेअरनेस येतो, तिथे अलर्टनेस येतो, बरोबर. तर प्राणायामामध्ये इथे पुन्हा फोकस आला. आय एम फोकसिंग हाऊ आय एम इनहेलिंग, हाऊ आय एम एक्झेलिंग, हाऊ लॉंग आय एम एक्झेलिंग. हां, फॉर एक्झाम्पल मी कपालभाती करते तर तो स्ट्रोक मी कसा करते, म्हणजे जो पोटाला धक्का बसतोय तर तो किती प्रमाणात बसतोय, हा सगळा अवेअरनेस येतो. आणि तो अवेअरनेस तेव्हा येतो ज्यावेळेस आपला फोकस आहे तिथे असं. तर हे करत असताना तिथे एकाग्रचित्त होतंच. आणि आपल्याकडे काही प्रॅक्टिसेस सांगितलेल्या आहेत
म्हणे काही क्रिया सांगितलेल्या आहेत, जसं त्राटकाची क्रिया आहे असं ती शुद्धिक्रियेमध्ये सांगितलेली आहे. बॉडी क्लिन्सिंग म्हणजे बाह्य शरीराची शुद्धी आणि अंतर्गत शरीराची शुद्धी असं दोन्ही शुद्धिक्रिया आपल्याकडे सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये बाह्य शरीराची आणि मनाची शुद्धी असं दोन्ही साधणारं हे त्राटक आहे. तर ते त्राटक करताना आपण काय करतो की बिंदू त्राटक किंवा ज्योती त्राटक जेव्हा आपण करतो तर निरांजनाची ज्योत किंवा समोर आपण मेणबत्ती धरली तर त्याची जी तेवणारी ज्योत आहे तिथे आपण उघड्या डोळ्यांनी आपलं लक्ष पूर्ण केंद्रित करून पापण्यांची उघडझाप न करता आपण अखंड तिथे पाहत राहतो. तर त्या वेळेस असं होतं की आपलं शरीरही अवेअर आहे की आपल्याला कोणतीही हालचाल करायची नाही आहे. आपण स्थिरम सुखम आसनम असं तिथे अनुभवतो की आपण स्थिर बसलेलो आहोत. त्याच वेळेस आपलं श्वसनही स्लो आणि ग्रॅज्युअल आहे जे असणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आपलं चित्त तिथे एकवटलेलं आहे त्या ज्योतीकडे पाहताना. एकाग्रता ती बरोबर तुम्ही आणू शकता. हां, म्हणजे ती एकाग्रता तिथे साधली जाते आणि मग ते तेवढ्या वेळेत करतो जोपर्यंत आपल्या डोळ्यातनं पाणी वाहत नाही, पाणी येत नाही किंवा पापण्यांची उघडझाप होत नाही तिथपर्यंत आपण हे करतो. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत किंवा ही जी 8 अंग आहेत तर ही आपण अनुभवताना मन, चित्त, बुद्धी, आत्मा अशा सगळ्यांचं एकीकरण तिथे होतं आणि त्यातनं एकाग्रता साधली जाते असं. एक्झॅक्टली. आणि मग आता तुम्ही जे म्हणालात की आपलं शारीरिक शुद्धी आणि आंतरिक शुद्धी तो सध्याच्या आपण एकूण जर का वातावरण बघितलं आपण आयुष्यात जे जगत असतो ते आयदर पास्टमध्ये जगतो की फ्युचरमध्ये जगतो. म्हणजे भूतकाळात जगतो की भविष्यकाळात जगतो की त्याने माझ्या बाबतीत असं केलं होतं आणि मी माझ्या मनात ती गोष्ट आयुष्यभर तो जे ती जी घाण आहे आम्ही आपण ज्याला हिंदीमध्ये कुडा म्हणतो घेऊन आयुष्यभर जगत असतो की माझ्या फ्युचरमध्ये काय होणार, माझं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार. आणि ती जी प्रेझेंट मुमेंट जी आहे ती आपण जगताना फार त्रास घेतो आणि त्रास होत असतो माणसाला. आणि त्यामुळे आपण सध्या एक खूप कॉमन टर्मिनॉलॉजी वापरतो की स्ट्रेस 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 माझ्याकडे प्रचंड स्ट्रेस आहे. सो योगासनाचा स्ट्रेस मॅनेजमेंटवरती कसा फायदा होऊ शकतो किंवा अशी काही आसनं आहेत का की जेणेकरून आपण त्याचा वापर केला तर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे योग्य पद्धतीने करू शकतो. आता खरं सांगायचं ना तर स्ट्रेस मॅनेजमेंटवर अशी कुठली पर्टिक्युलर एक मिनिट ह्याच्यात मुद्दा तुम्हाला विचारण्याचं कारण तुम्ही दोघेही जण कॉर्पोरेटवरून आलेले आहात आणि कॉर्पोरेट स्ट्रेस काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. सो आमच्या प्रेक्षकांनी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकेल. राईट. म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही दोघींनीही म्हणजे वेगवेगळ्या लेवलचं स्ट्रेस मी असं म्हणत नाही पण आमच्या दोघींमध्ये बदल जे झालेत ना ते आम्ही दोघींनी अनुभवलेत. माझा स्वतःचा पण एक्सपिरियन्स आहे की तुम्ही एखाद्या सिच्युएशनकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे ना फार तटस्थपणे बघायला लागता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची एक्स्ट्रीमिटी कमी होते, पटकन रिॲक्ट करणं किंवा काही तर ते तुमचं कमी होतं. किंवा तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड असाल तर तुम्ही पहिले विचार करता करण्याच्या आधी. म्हणजे मग पहिले ॲक्शन घेऊन तुम्ही विचार नाही करत तर ती तुम्हाला आयदर अपोजिट होतं किंवा तुम्ही तटस्थ राहता. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि तो असंच. आणि जसं तुम्ही म्हणालात की त्याला कुठलीच पर्टिक्युलर आसनं नाही, रेग्युलर योगाभ्यास करा, रोज दिवसातला 1 तास स्वतः करता द्या तर त्याचे पुढचे सगळे जे तुमचे 23 तास आहेत ना ते तुम्ही त्या पद्धतीनेच राहाल आणि मग तुम्हाला असं वाटणार नाही की मी फक्त 1च तास देतोय. बरोबर. तुमच्यात बदल जाणवत राहील. म्हणजे तुम्ही आपण आधी जे म्हणालो ना सर्वांगीण विकास तर त्या कारणाने की फक्त त्याच्याचमुळे नाही तर तुमच्यात हे बदल होतात आणि हे बदल तुमच्या कुठल्या आसनाने नाही होत पण ते तुमच्यातच येत जातात बिकॉज ऑफ जसं हा प्राणायामाचा अभ्यास किंवा तुम्ही ब्रीदिंगवर कंट्रोल करता. बेसिकली तुमच्या ब्रीदिंगवर कंट्रोल करायला योगामध्ये शिकवलं जातं आणि ब्रीदिंगमध्ये कंट्रोल करण्यामुळे अर्थात त्याचा परिणाम आपल्या मनावर चांगल्या पद्धतीने होतो, मनावर काही प्रमाणात कंट्रोल येतो. म्हणून मी जे म्हटलं ना एक्स्ट्रीमिटीज कमी होतात तर ते त्यामुळे. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रीम काहीतरी रिॲक्ट होत असाल, शॉर्ट टेम्पर्ड असाल किंवा तुम्ही खूप जास्त इमोशनल असाल तरी ते तुमचं एक लिमिटमध्ये यायला मदत होते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकदम भावना शून्य होता असं डेफिनेटली नाही बट तुम्ही तटस्थ कुठे थांबायचं आणि कुठे तुम्हाला कंट्रोल येतो तुमच्यावर. संयम जे आपण म्हणतो तो संयम तुमच्यावर बरोबर येतो कुठल्याही गोष्टी करता. तर त्याच्यामुळे हा फरक आहे, हा फरक पडतो नक्कीच. दादा तुमचा पण एक्सपिरियन्स.
स्ट्रेस मॅनेजमेंट बाबत जर बोलायचं झालं तर आता खरं तर आजच्या काळामध्ये आता बऱ्याच कंपन्यांमधून किंवा बऱ्याच कॉर्पोरेट्समधून अशी डिमांड आहे की स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही काही घेऊ शकाल का, एखाद सेशन होईल का, एखादं सत्र आपल्याला घेता येईल का. तर ही गरज का भासते तर रुटीन असं झालेलं आहे, दैनंदिन आयुष्य आपलं असं झालेलं आहे, वर्क कल्चर इतकं डिमांडिंग झालेलं आहे. आणि पहिल्यांदा असं होतं की पुरुष मंडळी होती हे त्यांच्यापर्यंत थोडं सीमित होतं, पण आता असं काही बंधन राहिलेलं नाही, कामाच्या तासांचं काही बंधन राहिलेलं नाही. आणि हे आता फक्त तिथपर्यंत नाही राहिलं तर ते आता स्कूल कॉलेजेसपर्यंत पण येऊन पोहोचलंय. हां, तर मग हा जो स्ट्रेस आपण जे म्हणतो किंवा पिअर प्रेशर जे म्हणतो तर ते कसं हँडल करावं. तर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आपण प्राणायामाचा अभ्यास पाहिला तर त्यामध्ये उल्लेख असा करावा लागेल आवर्जून की भ्रामरी प्राणायाम हा आपल्याला जो सांगितलेला आहे तर हा अपवादात्मक आहे. म्हणजे ज्या काही प्राणायामांच्या प्रॅक्टिसेस आहेत किंवा आसनांच्या प्रॅक्टिसेस आहेत ह्या शक्यतो आपण अंशापोटी करतो, रिकाम्या पोटी करतो किंवा काही खाल्ल्यानंतर काही तासांच्या गॅपनंतर, किमान 2 तास 2.5 तासांच्या गॅपनंतर आपण करावं असं सांगितलेलं आहे आपलं शरीर स्वास्थ्य लक्षात घेऊन. पण भ्रामरी प्राणायाम जो आहे हा अपवादात्मक आहे. अशा प्रकारे अपवादात्मक की कोणतीही वेळ किंवा कोणत्या कंडिशनमध्ये करावं असं कोणत्याही प्रकारचं बंधन नाही भ्रामरी प्राणायाम करताना. बरोबर. हां, तर हे इतकं रिलॅक्सिंग आहे. तर मग अशा प्रकारे आपण स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा जर एक्सेस स्ट्रेस होतोय तर त्यातून बाहेर पडण्यासाठी या तंत्राचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. तंत्रच म्हणू शकतो याला असं. तर असे म्हणजे या गोष्टी आपल्याला ज्या सजेस्ट केलेल्या आहेत, आसनांच्या बाबतीतही तसंच आहे. काही आसनं रिलॅक्सिंग आहेत, जसं शशांगासन आहे, त्यानंतर मकरासन आहे, पोटावर झोपल्यानंतर रिलॅक्सिंग पॉश्चर्स आहेत की शरीरावर कोणताही ताण येत नाही, फक्त तुम्ही पोटावर पडून राहिल्यानंतर मान एकीकडे ठेवल्यानंतर पूर्ण बॉडी रिलॅक्स होते तुमची असं. तर ही काही पॉश्चर्स आहेत, ही फक्त रिलॅक्सेशनसाठी आपण करू शकतो. अगदी असं बरोबर. राईट. आणि याच अनुषंगाने आपण जे जसं स्ट्रेस मॅनेजमेंट म्हटलं त्याचप्रमाणे निराशा म्हणा किंवा चिंता म्हणा, काळजी म्हणा किंवा भीती म्हणा, ह्याच्यासाठी काही आसनं किंवा प्राणायामाचे काही प्रकार आहेत का? बेसिकली इंटरकनेक्टेड आहेत गोष्टी. जे ताईने भ्रामरीचं सांगितलं ना, कारण असा अनुभव आहे की भ्रामरी प्राणायाम किंवा तो जो भ्रामरी करताना आपण ओंकाराचा जो मकार उच्चारण असतं, हा जो साऊंड आहे ना, ह्या साऊंडकडे आपलं मन एकाग्र व्हायला थोडी मदत होते. आणि असं ॲक्च्युली थोडंसं काही ह्याच्यात प्रूव्ह झालं आहे की आपल्या डिप्रेशनवर किंवा डिप्रेशनच्या पण आता ॲक्च्युली भरपूर प्रकार आहेत, पण त्याच्यावर हे पॉझिटिव्हली परिणाम करतं. कारण आपण त्या आवाजाकडे थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेट लवकर करतो नॉर्मल ह्याच्यापेक्षा. आणि त्याच्यामुळे आपल्याला बाकीच्या थोड्याशा गोष्टी काही सेकंद म्हणा किंवा काही प्रमाणात जेव्हा आपण ते करतोय तर त्याच्यातनं थोडं आपण बाहेर पडायला मदत होते. जे आपल्याला बॅक ऑफ द माइंड जे चाललेलं असतं किंवा स्ट्रेस्ड आउट असतो आपण, तर ते थोडं कमी व्हायला त्याने मदत होते. तर भ्रामरी प्राणायामाचा त्या ह्याच्याने पण परिणाम होतो. किंवा अनुलोम विलोम जे आहे, तुम्ही ब्रिदिंगवर पहिले थोडंसं कंट्रोल आणून मग कॉन्सन्ट्रेट करणं त्याच्यावर, तर तोही चांगला परिणाम देणारा आहेच. पण थोडंसं आपण म्हणतो ना की आवाजाकडे आपलं पटकन कॉन्सन्ट्रेट होतं, तर त्याच्यामुळे भ्रामरी जास्त. किंवा ओंकार चॅन्टिंग पण आहे त्या कारणाकरता. ओंकाराचे तर आता कितीतरी फायदे आजकाल तर व्हॉट्सअप आणि ह्याच्यावर पण येत असतात आणि ते काही प्रमाणात खरे पण आहेत, प्रश्नच नाही. तर त्याच्याने पण सेम आहे की तुम्ही ज्या वेळेला म्हणजे असं म्हटलं आता की ओंकाराच्या वेळेला सुद्धा मकार तुम्ही जास्त एक्सटेंड करा. म्हणजे भ्रामरीमध्ये पण तेच आहे की तुम्ही मकार एक्सटेंड करताय, जो तुमच्या ऍक्च्युली ब्रेन वेव्हजवर काम करतो. डेफिनेटली असं नाही की तुम्ही 2 दिवसात म्हणाल आणि तुम्हाला एकदम वाटेल, असं नाहीये. तर तुम्ही सलग त्याची कन्सिस्टन्सी ठेवा आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट जाणवेल. पण असं नाहीये तुम्ही ओंकार म्हणत असताना मात्र तुमचं लक्ष पूर्ण ओंकाराकडे पाहिजे. डेफिनेटली पहिले आठवडाभर 2 आठवडे तुम्हाला असं होणार नाही, म्हणजे तुम्ही ओंकार एकीकडे म्हणताय, मनात विचार चालले, बट द मुमेंट तुम्हीच त्याची सवय करून
तुम्हाला असं होणार की माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे ओंकाराकडे असेल Correct. आणि मग त्या मोमेंटपासून तुम्हाला ते बेनिफिट जाणवायला लागतील. पण ते जाणवतात नक्की, कारण असे कित्येक अनुभव आहेत. म्हणजे ओंकार चॅन्टिंगचा फायदा बऱ्याच आपल्या फिजिकल आजारांवर पण यूज केला गेलेला आहे. आणि मी आता आपले त्याच्याच वरती येणार आहे याच प्रश्नाकडे, की आता आपण म्हटलं की बाबा सायकिक आजार जे आपण म्हटले, जसं स्ट्रेस म्हटले किंवा आपण एन्झायटी म्हटले, Right. ओके, किंवा डिप्रेशन म्हटले, त्याचप्रमाणे सायकोसोमॅटिक डिझॉर्डर्स खूप आजकाल बोकाळलेले आहेत. म्हणजे डायबिटिक पेशंट प्रत्येक घरोघरी आहे, किंवा कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढते, कोलेस्ट्रॉल वाढते. हे सगळे सायकोसोमॅटिक आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुमचं मन आणि शरीर या दोघांच्या एकत्रीकरणाच्या प्रॉब्लेम म्हणून हा काहीतरी इश्यू तयार झालेला आहे. सो योगासनाचे असे कोणती आसनं आहेत किंवा असे प्राणायामाचे कोणते प्रकार आहेत की जे ह्या संपूर्ण व्याधीला कंट्रोल करू शकतात किंवा कम्प्लिटली इरॅडिकेट करू शकतात, असे काही आहेत का? बेसिकली किंवा तुम्ही काही अनुभव त्या संदर्भातला मला दिलात तरी मला आवडेल. येस. पहिलं तर फक्त एक बेसिक म्हणजे की योग जो आहे तो बेसिकली ती उपचार पद्धती नाही. म्हणजे त्याच्याकडे आपण उपचार पद्धतीने बघू नये असं सांगितलं गेलंय. ते जसं आपण पहिल्याच्यात म्हटलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ह्या दृष्टीने बघा की तुमचं शरीर स्वास्थ्य टिकून राहील त्याच्याकरता तुम्ही योगाकडे या. बट आता तरी बरेच लोक इथे वळलेले आहेत. आता आपण ज्या पॅन्डेमिक सिच्युएशन मधनं गेलोय त्याच्यावरून आता लोकांना खूप हळूहळू अवेअरनेस आलाय की ह्याच्यातनं राहायचं तर आपली इम्युनिटी चांगली राहावी आणि आपलं शरीर स्वास्थ्य टिकवणंच आता आपण तग धरू शकतो. Correct. कारण आज आपण बघितलंय की ज्यांची इम्युनिटी नाही ते जास्त एफेक्ट झाले. बरोबर. बरीच जणांना आपल्याला काही ना काही कारणाने ह्या गोष्टीचा धक्का बसला. पण ह्याच्यातनं आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. अगदी बरोबर. औषधं गोळ्या घेऊन तुम्ही नंतर तर ते टिकवलं जाईलच, पण ते झाल्यानंतर आहे ना, तर त्याच्या आधी तुम्ही काळजी घेणं ते महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे आता तुम्ही जसं म्हणाल आसनांचं उदाहरण, तर जर का बॅक पेन तुम्हाला थोडा लोअर बॅक पेन आहे किंवा पाठीच्या कण्याचे काही मेजर नाही, मायनर काही तुम्हाला थोडी, आपण आता नुसतं डेस्क जॉब जसं असतो तर त्याच्यावर नुसतं बसून बसून सुद्धा तुमची पाठदुखी चालू होते. करेक्ट. तर त्याच्याकरता तुम्ही आता भुजंगासनाचे काही व्हेरिएशन्स आहेत ज्याच्यात तुम्ही पोटावर झोपलेले असता आणि हाताच्या आधाराने तुम्ही पूर्ण बॅकवर्ड बेंड होता जेवढं शक्य आहे तेवढं. तर ते तुम्हाला पोश्चर जे आहे ते यूज करतं. किंवा आपल्या सर्वायकल ज्यांना त्रास असतो, सर्वायकल स्पॉन्डलायटिस, तर त्यांच्याकरता ते आसन उपयुक्त आहे. बिकॉज त्यांची मान पूर्ण अपोजिट डिरेक्शनला जाते आणि बॅकवर्ड बेंड होतोय. तर त्याच्यामुळे अशी काही आसनं आहेत ती यूज देतात. आणि अशी उदाहरणं बरीच आहेत की त्यांचं लोअर बॅक पेन वगैरे कमी झालाय, त्यांचा त्रास कमी झालाय बिकॉज ही रेग्युलर आसनं करून. पण ते सुद्धा अर्थात मी म्हटलं तसं की ते त्या लेवलला असेल तर डेफिनेटली ते क्युअर होतं. जर तुमचं एकदम हाय लेवलला गेलंय तर अर्थात त्याच्याकरता पण योगा इफेक्टिव्ह असतो. पण मग तुमच्यात लिमिटेशन्स येतात आणि मग तो क्युरिंग कडे नाही जाणार, तर तो सपोर्टिंगला राहील तुम्हाला. पण डेफिनेटली योगामध्ये हे असं आहे किंवा जसं आसनच नाही तर जसं म्हटलं तसं ब्रीदिंगचे टेक्निक्स किंवा कपालभाती, ज्याने आपली श्वसनाची कपॅसिटी खूप चांगली राहते, ॲब्झॉर्प्शन पॉवर आपली चांगली राहते ऑक्सिजनची. तर तुम्ही हे रेग्युलर करत असाल तर तुम्हाला बेनिफिट मिळतील. पण त्याचबरोबर आता त्याच्यात असं आहे की तुम्ही ऑलरेडी हार्ट पेशंट असाल, बीपीचे पेशंट असाल तर ते लिमिटेशन येणार आहे. पण बिकॉज जर तुम्हाला काही थोडासा त्रास आहे, तुम्हाला आता अस्थम्याचा काही त्रास आहे किंवा माझं स्वतःचं उदाहरण आहे की मला थोडंसं कफ, आपली प्रकृती वेगवेगळी असेल, कफ प्रकृती आहे तर पटकन त्याचा त्रास होतो. तर तुम्ही जर हे रेग्युलर करताय तर त्याची खूप तीव्रता कमी होते. म्हणजे म्हटलं तसं तुम्हाला त्याचा त्रास जास्त जाणवत नाही. तर त्याच्यामुळे ते क्युअर व्हायला डेफिनेटली मदत होते तुम्हाला. म्हणजे लाईक तुमचं सांगणं असं आहे की कफ, वात आणि पित्त यामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे विकार होत असतात, ओके, तर त्याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी मेडिटेशन किंवा श्वसनाचे वेगवेगळे प्रकार की जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम पण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि तुमच्या ऑक्सिजनचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये योग्य पद्धतीने वाढवू शकतं आणि मग ह्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण विकारांवरती कंट्रोल करू शकता. आणि शुद्धिक्रिया हा पण पार्ट आहेच त्याच्यात. जसं म्हटलं तसं शुद्धिक्रिया ज्या आहेत त्याही या आपल्या जे दोष आहेत, आपले त्रिदोष, त्याच्यावर मात करून म्हणजे ते आपला सम अवस्थेत राहण्याकरता मदत करतात. त्याच्यामुळे समदोष राहण्याकरता. बरोबर. आता सगळ्यात शेवटचा मोठा आणि एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा
की लाईक सगळी लोक म्हणतात की आम्हाला हे सगळं मान्य आहे हो की बाबा आसनं करायला पाहिजेत, योगासनं करायला पाहिजेत, व्यायाम करायला पाहिजेत, पण काय होतं आमचं लाईफ इतकं धकाधकीचं आहे जीवनात, आम्हाला वेळच मिळत नाही. सो वेळ काढावा ही गोष्ट अतिशय योग्य आहे. पण खरंच प्रॅक्टिकली बघायचं झालं, जो माणूस डोंबिवलीला राहतो आणि वेटीला जॉब करतो माझ्यासारखा, ओके, त्याला दिवसातला अर्धा वेळ त्याचा ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आणि बाकीचा राहिलेला वेळ असतो तो ऑफिसमध्ये जातो. अशा व्यक्तीने योगासनं कुठे, कधी, कशा पद्धतीने करावीत, बसल्या बसल्या असे काही योगासनाचे काही आसनं काही अशी आहेत का, किंवा काही अशी ब्रिदिंग टेक्निक्स आहेत का की ज्याने सहजगत्या जाता येताना सुद्धा गाडीत बसल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये काममध्ये एक 5 मिनिटं असं भ्रामरी म्हणालात असे काही आसनं आहेत का? त्याबद्दल थोडक्यात तुम्ही जर सांगितलं तर आमच्या प्रेक्षकांना त्याचा नक्की फायदा होऊ शकेल. आपण आता असं बघूयात की जी मंडळी 10-12 तास सलग काम करणारी आहेत, तर त्या मंडळींनी वेळ कसा काढावा आसनांसाठी किंवा प्राणायाम करताना. तर आपण सूर्यनमस्कार पाहतोय, पिढ्यानपिढ्या आपण पाहतोय, आपण घातलेही असतील सूर्यनमस्कार. तर सूर्यनमस्कार घालताना आपण शक्यतो तरी जमिनीवर सूर्यनमस्कार घालतो, मग तिथे सतरंजी अंथरून किंवा योगा मॅट अंथरून अशा पद्धतीनं. तर बसल्या जागी, बसल्या खुर्चीमध्येही आपण सूर्यनमस्कार घालू शकतो. हा पर्याय आपल्याकडे आहे, चेअर सूर्यनमस्कार म्हणून असं. हां, त्यातली जी आसनं आहेत ती थोडी बहुत बदललेली आहेत, पॉश्चर्स थोडी बहुत इथे तिथे केलेली आहेत असं. पण बसल्या जागी अगदी ऑफिसमध्येही तुम्ही ब्रेक टाईममध्ये सूर्यनमस्कार घालू शकता. यासारखं आणखीन काय, बरोबर. त्यानंतर जसं मी मघाशी म्हणलं तसं अनुलोम विलोम हा जो प्राणायाम आहे तर हा अगदी बेसिक आहे, पण तिथून आपण हळूहळू आपली प्रॅक्टिस पुढे नेऊ शकतो. तर अनुलोम विलोम हा प्राणायाम आपण बसमधनं ट्रॅव्हल करतोय, ट्रेनमधून ट्रॅव्हल करतोय, रिक्षेतनं ट्रॅव्हल करतोय किंवा स्वतःच्या गाडीतनं, तर अगदी 5 मिनिटं जरी आपण काढली, 5 मिनिटं फार जास्त आहेत, आपण 3 मिनिटं जरी काढली अनुलोम विलोम या प्राणायामासाठी, तरी त्यामध्ये आपली जवळपास 11 ते 13 आवर्तनं होतात. 11 ते 13 आवर्तनं ही त्या 3 मिनिटामध्ये होतात अनुलोम विलोमाची. तर तो आपण करू शकतो. तसंच काही पॉश्चर्स आहेत, जसं मी मघाशी ताडासनाचं उदाहरण दिलं, तर आपण बसलोय त्या खुर्चीतनं फक्त उठायचंय, उभं राहायचंय, दोन्ही हात आपले शरीराच्या बाजूनं वर जातील, बरोबर, आणि दोन्ही हातांची बोटं एंगेज होतील आणि फक्त शरीर ताणायचंय की ते आपलं ताडासन होतंय, फक्त चवड्यांवर यायचंय असं. आणि मग तेच आपण साईडवेज बेंड करतोय, तर त्या ताडासनाच्या व्हेरिएशन्स झाल्या, तिर्यक ताडासन झालं तिथे, बरोबर. त्यानंतर त्याच पोझिशनमध्ये आपण उजवा हात वर घेऊन तो हात साईडवेज बेंड केला, म्हणजे डावीकडे आपण बेंड झालो तर तिथे अर्धकटी चक्रासन होतंय. पुन्हा डावीकडे आपण करू शकतो दोन्ही बाजूंनी. तसंच एक हात म्हणजे उजवा हात मी माझ्या डाव्या खांद्यावर ठेवला आहे आणि डावा हात हा कमरेकडनं पाठीमागनं उजवीकडे आलेला आहे आणि मी फक्त टर्न होते, बरोबर, अप टू माय ट्रंक, मी माझ्या कमरेपर्यंत टर्न होते, माझे पाय तिथेच आहेत, मी जिथे उभी आहे, तर तिथे आपलं अर्धकटी चक्रासन होतंय. तर ही अशी काही पॉश्चर्स आहेत की आपण ज्या ठिकाणी आहोत, जिथे आपण काम करतोय, मग आता घरी काम करत असू किंवा ऑफिसमध्ये असू, तर तिथल्या तिथे आपण हे साधू शकतो. आणि ह्याला फार वेळ नाही लागत, इट्स जस्ट मॅटर ऑफ 5 to 8 minutes. मग म्हणजे प्राणायामासाठी 5 मिनिटं फार जास्ती आहेत, फारच जास्ती आहेत. फक्त 2 तास जेवणाच्या नंतर. हां, तेवढं फक्त आपण व्यवधान पाळायचं आहे, तेवढीच एक काळजी घ्यायची आहे. सूक्ष्म हालचाली पण आहेत. सूक्ष्म हालचाली म्हणजे मानेचे काही व्यायाम आहेत, जे तुम्हाला मान गोलाकार तुम्ही फिरवू शकता, स्लो. ह्या सगळ्या ज्या मुवमेंट आहेत ह्या एकदम अतिशय स्लो आणि सावकाश करायच्यात, कुठे झटका द्यायचा नाही, कारण आपण हे रिलॅक्सेशन करता करतोय, ताण घेण्याकरता नाही करतो, तर ताण घालवण्याकरता करतोय. तर मानेच्या स्लो मुवमेंट्स आहेत, तुम्ही आपल्या डोळ्यांच्या मुवमेंट्स करू शकता, शोल्डर्सच्या मुवमेंट्स तुम्ही करू शकता बसल्या की, किंवा जस्ट मागे घेऊन थोडं ताणणं, ज्याने शोल्डर्स तर आपले ताणले जातीलच, त्याचबरोबर आपल्या पुढचे मसल्स, छातीचे मसल्स पण ताणले जातील, थोडे पोटावर पण ताण येतील. तर अशा पण काही गोष्टी त्या तुम्ही बसून करू शकता. किंवा गुडघे तुम्ही
पायाची पावलं जी म्हणतो आपण घोटे ते तुम्ही राऊंड क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्ही जॉईंट पायाचे जॉईंट्स ह्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या सगळ्या जॉईंट मुवमेंट्स आहेत. पण ते आपण कधी कधी कारण आपल्याला बसून बसून गुडघे पण आपले कधीतरी हे होतात म्हणून तुम्ही उभे राहता किंवा पाय सरळ करता तर त्यावेळेला गुडघ्याच्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन ते थोडे गोलाकार उभं राहून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवणं हेही आपल्याला करतात. आणि जसं ह्या म्हणाला तसं एक हार्डली एक 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी पटापट होऊ शकतात. कारण त्या तुम्ही तुमचंच करताय ते 4-4-5-5 वेळा सगळ्या मुवमेंट केल्यात तरी ते होऊ शकणार आहे. तर त्याच्यामुळे ह्याही मुवमेंट जॉईंट मुवमेंट्स आपण करू शकतो. बरं ह्याच्यात असं फार असं बंधन नाही आहे. तुमच्या लंच ब्रेकमध्ये पण तुम्ही थोडासा ब्रेक काढून तुम्ही रिस्ट मुवमेंट केली हां ते तुम्ही डेफिनेटली करू शकता. ॲटलिस्ट तेवढ्या मुवमेंट्स तुमच्या होत राहतील. बाकी तर काय ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं एक्झर्शन होतच असतं. सो धन्यवाद तुम्ही दोघांनी आज आमच्या चॅनलसाठी वेळ दिलात आणि तुमचं बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला केलं. आमच्या पुढच्या पिढीला अर्थात जी आमची टीन एज आम्ही जे म्हणतो ओके त्यांना याचा फायदा होणारच आहे. त्याचप्रमाणे जे प्रेक्षक आहेत सगळ्या प्रेक्षकांना याचा नक्की फायदा होऊ शकेल. तुम्ही या ठिकाणी जे रिट्रीट घेतलेलं आहेत अशा प्रकारचे तुम्ही सतत काहीतरी कार्यक्रम घेत राहा. आमचे प्रेक्षक वर्ग तुमच्यासाठी नक्की येतील आणि आपण सगळे मिळून असं खूप छान काम करू शकतो याच्यामध्ये. नमस्कार मंडळी. व्हायटॅलिटी अर्थात जीवन ऊर्जा चैतन्य त्याचा संबंध योगासनांशी आणि त्याही पुढे जाऊन त्याचा डायरेक्ट थेट संदर्भ किंवा संबंध पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी अर्थात व्यक्तिमत्व विकासाशी कसा आहे हे आमच्या या व्हिडिओतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. अश्वत्थ योगा आणि वेलनेस याच्या संचालिका मनाली अभ्यंकर मॅडम आणि ईर्षानी देवस्थळी मॅडम यांनी आपल्याशी खूप छान गप्पा मारल्या. आपल्या मनातील अनेक शंकांना त्यांनी छान उत्तरंही दिली. त्यांचे दूरध्वनी क्रमांक अर्थात मोबाईल नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोतच. त्याचप्रमाणे त्यांचे फेसबुक IDजही डिस्क्रिप्शनवर असतील. त्या संदर्भात त्यांच्या पुढील उपक्रमांबद्दल जर आपल्याला माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना थेट संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे जर आमचा चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. लाईक करा आणि शेअर करा. आमच्या पुढील उपक्रमांबद्दल तुम्हाला उत्सुकता नक्कीच असेल. आम्ही पुढे आपल्यासाठी काय घेऊन येणार आहोत आणि नवीन कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी खास येत आहेत याची उत्सुकता ताणून धरा. कारण खूप सुंदर सुंदर माहिती घेऊन खूप सुंदर सुंदर इन्फॉर्मेशन घेऊन अर्थात खूप छान व्हिडिओज घेऊन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोतच. आपल्या मनातील काही शंका असतील तर ते विचारण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक फेसबुक आणि इन्स्टा ID खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत आहोतच. त्या संदर्भात तुम्ही आमच्याशी कधीही संपर्क साधू शकता. कारण आम्ही आपल्यासाठी आणि आपल्या सेवेसाठी बसलो आहोतच सतत. धन्यवाद. हॅलो, मी आसावरी अभ्यंकर. मी IT कन्सल्टंट आहे. माझी नणंद मनाली अभ्यंकर शी इज योगा एक्सपर्ट. तर तिने मला तिच्या शिबिराचे डिटेल्स पाठवले की अक्षीला एक योगा रिट्रीट ती आणि तिची मैत्रिणी ईर्षानी कंडक्ट करत आहेत. तर मला केव्हापासून शिकायचं होतं म्हणजे ॲक्च्युली मनाली कडे योगा. पण ती ठाणे डोंबिवलीला मी ठाण्याला त्यामुळे तसं कधी मिळालं नाही. म्हणजे मग म्हटलं चला दिस इज द ऑपॉर्च्युनिटी आपण जाऊ या कार्यक्रमाला. आणि खूप छान कार्यक्रम आहे. जागा सुंदर आहे. अक्षी रिसॉर्टही छान आहे जास्वंत हॉलिडेज. आणि त्यांचा मेन्यूपासून सगळा कोर्सवर्क खूप सुंदर आहे. इनफॅक्ट त्यांनी प्रॅक्टिकल्सही करून घेतले आमच्याकडून. जसं जलनेती, रबर नेती, वमन वगैरे सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर कालही संध्याकाळी कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्याकरता त्राटक म्हणून करून घेतलं. आणि बाकी नॉर्मल आपलं चॅन्टिंग, आसनं वगैरे, बीच वॉक झाला. त्यामुळे एकंदर खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि कामापासून थोडा म्हणजे विरंगुळा, रिलॅक्सेशन हे खूप महत्त्वाचं आहे. सो आय थिंक हा एक्सपिरियन्स घ्यायला हरकत नाही योगा रिट्रीटचा. सो थँक्यू मनाली आणि ईर्षा.